नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. पश्चिम बंगालमधलं इलेक्शन झालं आणि त्या इलेक्शन नंतर शुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाले आणि रोज एक बातमी आपण आपल्या कानावरती ऐकायला येते. रोज एक बातमी म्हणजे कुठे बांगलादेशी सगळ्या घेऊन बोऱ्या बिस्तारा आपले आम्ही म्हणतात की आम्ही हे राज्य किंवा हा देशच सोडून जातो, आम्हाला आमच्या बांगलादेशमध्ये जायचंय, किंवा तिथले जे नेते आहेत ते पळतायत, पळून जात आहेत. तिथले नेते मी काय घोटाळा केला हे स्वतःहून पोलिसांना जाऊन सांगतायत, माझा एवढा एवढा पैसा आहे, हा सगळा घ्या, पण मला कुठे या गोष्टींमध्ये अडकवू नका. ही सगळी भीती अगदी ममता बॅनर्जी पर्यंत जाऊन पोहोचली. जी ममता काही दिवसांपूर्वी छाती ठोकपणे सांगत होती की आम्ही कापून टाकू, आम्ही ठेवणार नाही, हे आमचं राज्य आहे, पश्चिम बंगालचे आम्ही मालक आहोत, ही सांगणारी ममता बॅनर्जीची देखील हवा टाईट झाली. लोक उघडपणे शिव्या घालू लागलेत, लोक उघडपणे नेत्यांना मारू लागलेत. त्या अभिजित बॅनर्जी कोण होता, अभिषेक बॅनर्जी, त्याला बघा तुम्ही रस्त्यामध्ये कसा चोपलाय धरून. कारण हे फक्त बीजेपीचं राजकारण नाहीये, हा फक्त बीजेपीचा पलटवार नाहीये. तिथल्या बंगालच्या लोकांना खरोखरच आतापर्यंत खूप त्रास त्यांनी सहन केला. कारण त्यांच्या डोक्यावरती बंदुका ठेवून आतापर्यंत त्यांना मतदान करायला लावलं. ती सगळी लोक आज बिंदासपणे बाहेर निघतायत आणि या नेत्यांना ठोकायच्या भाषा करतायत. ज्या बंगालमध्ये कितीतरी अवैध लोकसंख्या बांगलादेश आणि म्यानमार मधून या ममता बॅनर्जीनं आणून ठेवली होती, ज्या देशामध्ये पाकिस्तान आणि आपल्या इंडियाच्या बॉर्डरवरती सगळं फेन्सिंग वगैरे झालेलं आहे, जिथं अगदी सुरक्षा आहे, पण बंगाल सारख्या राज्यामध्ये बांगलादेश सोबत आपलं कधी एवढं युद्ध झालेलं नाहीये किंवा एवढी परिस्थिती चिघळत नाही. त्या कितीतरी किलोमीटरच्या जागेवरती या ममता बॅनर्जीनं जमीन न दिल्यामुळे राज्य सरकारनं ममता बॅनर्जीच्या तिथं फेन्सिंग आतापर्यंत झाली नव्हती. तिथं बीएसएफ ला कधी जाता येत नव्हतं, तिथं आज बीएसएफ केले. आणि या सगळ्या गोष्टी ज्या ममता बॅनर्जीनं करून ठेवल्यात ना, ती ममता बॅनर्जीच्या आता कुठे ना कुठेतरी बदला घेण्याचा वेळ आलेली आहे, असं भारतीय जनता पार्टीला अचूक माहिती आहे सगळ्या गोष्टी. त्याच बंगालमधला टीएमसी सारखा एक मोठा मानला जाणारा पक्ष, इतकी वर्ष सत्ता भोगलेला पक्ष, ही ममता बॅनर्जी स्त्री, म्हणजे तिच्याकडे बघून असं वाटत नाही ती मुख्यमंत्री असेल, पण तिनं जी काही हुकुमशाही त्या बंगालमध्ये आतापर्यंत केली, ती टीएमसी आज फुटलेली आहे. ते ऋतुप्रताप बॅनर्जी यांनी 60 आमदार घेऊन तिकडे सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी केलेली एक बातमी आपल्या समोर आली. आणि सगळ्यात मोठा देशामधला टीएमसी तिथलीच आहे म्हणा, पण देशामध्ये सगळ्यात एक मोठा या विरोधकांना धक्का बसला की ममता बॅनर्जीचं पूर्णपणे अस्तित्व संपवण्याच्या मागे भारतीय जनता पार्टी लागली की काय, असा एक चित्र किंवा अशा सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या. आता व्यवस्थित जरा ऐका हे प्रकरण नक्की काय. तुम्हाला माहिती असेल तर महाराष्ट्रामध्ये देखील भारतीय जनता पार्टीने असाच काही पॅटर्न केला होता. तो म्हणजे अजित पवार असो, एकनाथ शिंदे असो, यांना फोडणं, त्याच्या प्रवाहात आणणं आणि जेणेकरून त्यांच्या चुकांवरती, त्यांच्या जखमांवरती, त्यांच्या वेदनांवरती हात ठेवणं, त्या वेदना अजून चिघळवणं आणि त्या सगळ्या गोष्टी करून थ्रेट देऊन त्यांना आपल्या सत्तेमध्ये आणणं. कारण अजित पवार जेव्हा फुटून इकडे आले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की कोणाचा काय घोटाळा आहे काय नाही तो आम्ही व्यवस्थित बाहेर काढू. 1-2-3 दिवस गेल्यानंतर लगेच अजित पवार इकडे येतात. तुम्ही अशोक चव्हाण घ्या, ते देखील त्यांचा देखील सगळा घोटाळा बाहेर काढायच्या नादामध्ये ते देखील इकडे आले. तुम्ही बिहारमध्ये घ्या, नितीश कुमार वगैरे असतील, ती सगळी लोक असतील, या सगळ्या लोकांची एकच गोष्ट आहे की त्यांनी जे काही केलंय ते भाजप सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे त्यांना सांगून देते की तुम्ही नाही आलात तर तुमचा घोटाळा बाहेर काढून कायम स्वरूपी जेरबंद करून टाकू, तुमचे म्हणजे देशोधडीलाच लावून टाकू. आणि हे नेते असतात ना, हे सहसा करून अस्तित्वाशी कधी तडजोड करत नाहीत. त्यांना माहितीये आपल्याला काय 4 लोक शिव्या घालतील तर घालतील, तिकडे गेलो तर 4 दिवसानंतर लोक विसरून जातील, पण आपण ज्या हुद्द्यावरती आहोत किंवा आपण जी माया जमवलेली आहे ती वाया जाऊ द्यायची नाही, अशा मताची ही लोक जे पक्ष इकडून तिकडून बदलत असतात. आणि भारतीय जनता पार्टी या सगळ्या गोष्टींना हाताशी धरते आणि या सगळ्या स्थानिक पक्षांना हलवण्याचं काम करते. आता ममता बॅनर्जीचा पक्ष फुटला किंवा त्या पक्षाचा जे काही भारतीय जनता पार्टी डोक्यावर बंदूक ठेवते हे काही वाईट करते अशातला भाग नाही. कारण त्या ममता बॅनर्जीने जे जे कांड करून ठेवलेत ना, ते तुम्ही ऐकाल तर तुम्ही तुमच्या पायाखालची जमीन हादरून जाईल. आतापर्यंत त्या बंगालमध्ये होणारी इलेक्शन्स हे तिथले बांगलादेशी रोहिंग्या हे मर्डर आणि तिथल्या पोलिसांसहित निवडणूक अधिकाऱ्यांसहित त्यांच्या डोक्यावरती बंदूक लावून मतदान करायचे, इतकी गुंडा राज आणि इतकी घाणेरडी गोष्ट त्या बंगालमध्ये व्हायची. आज शुवेंदू अधिकारी आल्यानंतर ही सगळी गांडीला पाय लावून पळत सुटलेत. अनेक जण म्हणतात की महाराष्ट्रातला एकनाथ शिंदेसारखी सेम पॅटर्न किंवा अजित पवारांसारखा सेम पॅटर्न बंगालमध्ये झालाय. ते ऋतुप्रताप कोण आहेत ते 60 आमदार घेऊन गेलेत, पण एक गोष्ट लक्षात घ्या, ते कशासाठी गेले असतील तर
तुम्हाला काही सांगायची गरज नाही. त्यांचे निश्चित घोटाळे असणार, मोठमोठे घोटाळे असणार. ममता बॅनर्जीने आतापर्यंत केलेले मोठमोठे घोटाळे असणार. आता जर आपल्या हातात सत्ताच राहिली नाही, किंबहुना आपण एक विरोधक म्हणून देखील आपली तेवढी ताकद राहिली नाही, मग हे जे सत्तेमध्ये बसलेली भाजपची लोक आहेत किंवा भाजपचं सरकार आहे, उद्या ते आपले घोटाळे कधी ना कधीतरी बाहेर काढणारच आहेत, आपल्याला कधी ना कधीतरी गुंतवणारच आहेत. या सगळ्या भीतीतून ही सगळी लोक फुटले, त्यांनी या सगळ्या लोकांनी पलायन केलंय. पण इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट येते की भारतीय जनता पार्टी सारखा पक्ष एखाद्या राज्यामध्ये सत्तेमध्ये येतो आणि सत्तेमध्ये आल्यानंतर देखील विरोधकांनी जे काही कांड करून ठेवले, त्यांनी जे काही झोल करून ठेवले, त्यांच्यावरती ऍक्शन घेण्यापेक्षा त्यांचे पक्ष फोडून आपल्यातच त्यांना सामील करून घेत आहेत. याचा अर्थ तुम्ही चोराला पाहताय, चोराला भीती दाखवताय की इकडे ये, माझ्यासोबत ये, तुझं चोरी केलेलं मला पण दे, नाहीतर मी तुला उघडा करून हे करेल. ही गोष्ट कुठली, ही नीतिमत्ता कुठली नक्की आहे भारतीय जनता पार्टीची, मला हेच समजत नाहीये. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता अजित दादा नाहीयेत आज बिचारे, पण दादांचं जे काही प्रकरण झालं किंवा बाकी सगळे नेते जे काही घोटाळे केलेली सगळे नेत्यांना आपल्या पक्षामध्ये, आपल्या सत्तेमध्ये घेऊन ठेवलंय, याचा अर्थ तुम्ही या चोरांना, असल्या घाणेरड्या लोकांना आश्रय देता. हे बीजेपी काय फक्त एकाच राज्यात करत नाही, जिथं जिथं अशी परिस्थिती आहे त्या राज्यांमध्ये बीजेपीने एकमेकांच्या डोक्याला बंदुका लावून, एकमेकांना घाबरवून, त्यांना धमक्या देऊन आपल्या पक्षामध्ये घेतलेलं आहे. याचा अर्थ भारतीय जनता पार्टी कुठल्या नीतिमत्तेने चालते याचा एकदा विचार करावा. आज भारतीय जनता पार्टीची बंगालमध्ये सत्ता येण्याच्या आधी जी काही घाणेरडी लोक होती, ज्यांनी उत्मात करून ठेवला होता, आज त्याच लोकांना तुम्ही तुमच्या सावलीमध्ये घेताय. कशासाठी? म्हणून. बरं, तुम्ही टीएमसी आज फोडली, निश्चित काय तिचं काय आता असंही तिचं काही अस्तित्व राहिलं नाही, पण आज ती टीएमसी फुटली. आज त्यातली सगळी गुंड आणि सगळी घाणेरडी लोक जी या तुम्ही सिस्टम मध्ये आणून ठेवताय, ते खरंच योग्य आहे का? खरंच तुम्ही न्याय देताय का मग जनतेला? म्हणजे आज ते सत्तेच्या विरोधात आहेत तर ते चोर आहेत, आणि सत्तेमध्ये आल्यानंतर ते चांगले झाले, व्यवस्थित झाले. मग जनता संभ्रमात पडेल की अरे चाला, याच्या विरोधात मी मतदान केलं होतं, आज हा सत्तेत येऊन भाजपचा गमछा घालून आज आम्हाला भेटायला आलाय, आता नक्की चोर म्हणायचं कोणाला? ही साधी गोष्ट सामान्य माणसाला पडत असेल. आणि हेच महाराष्ट्रात होतंय. महाराष्ट्रात झालंय काय? हेच तर झालंय. त्या देवेंद्र फडणवीसांच्या मागे लोक हात धुवून लागलेत कशासाठी? हे घाणेरडं राजकारण. भारतीय जनता पार्टी कितीही चांगलं काम करो, पण जे काही राजकारणातलं जे काही घाणेरडं राजकारण हे करते ना, ते अत्यंत वाईट आहे, अत्यंत वाईट आहे. कारण ही भारतीय जनता पार्टी ज्या प्रकारे या सगळ्या लोकांना, या लोटारूंना, या सगळ्या लोकांना आपल्यामध्ये सामावून घेते, याचा अर्थ तुम्ही त्याच विचारांचे आहात, हे सरळ सरळ स्पष्ट होतंय. मग तुमच्यात आणि त्या काँग्रेसच्या पक्षामध्ये काय फरक राहिला मला फक्त सांगा. एक साधी गोष्ट सांगा, काय फरक राहिला त्यांच्यात आणि तुमच्यात? सगळे एका माळीचे मनी दिजायला. अशी सगळी भारतीय राजकारणाची परिस्थिती झाली. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयावरती मला आवर्जून कळवा.